2005 ते 2012 या काळात त्याने भारतात 17 बॉम्बस्फोट केले. हल्ल्याआधी तो स्वतः जाऊन रेकी करायचा. मिशन मधल्या प्रत्येकाला त्याचं टार्गेट माहीत आहे याची तो खात्री करायचा. कित्येक हल्ले त्याने स्वतः प्लॅन केले होते. वेश बदलणं, पोलिसांच्या हातून निसटणं हे त्याचं वैशिष्ट्य. त्याला पकडणं पोलिसांसमोरचं आव्हान होतं. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी तो मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या कॅटेगरीत आला होता. पण त्याच्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांना ना पुरावा मिळायचा ना साक्षीदार. त्यामुळे हे हल्ले करणारा एक कोड बनला होता. त्याच्या डोक्यावर 3 कोटींचं बक्षीस लावलं होतं. त्याचं नाव होतं यासीन भटकळ. 1 जून 2013 यासीन आणि रियाजचं बोलणं सुरू होतं. यासीन नेपाळमध्ये आणि रियाज पाकिस्तानच्या कराचीमध्ये होता. यासीनने विचारलं, पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब सापडला का? रियाज म्हणाला नाही. त्यावर यासीनने न्यूक्लिअर बॉम्ब लवकर शोधायला सांगितलं. पुढचा हल्ला भारतात सुरतमध्ये करायचाय. तो हल्ला न्यूक्लिअर बॉम्ब हल्ला असेल असं तो म्हणाला. रियाज म्हणाला, यात अनेक मुस्लिम लोकही मारले जातील. त्यावर यासीन म्हणाला, हल्ल्याच्या आधीच मशिदींमध्ये पोस्टर लावून मुस्लिमांना शहर सोडण्याच्या सूचना दिल्या जातील. यावरून यासीनचा भारताबद्दलचा विचार आणि त्याची क्रूरता समोर येते. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही मोठा असला तरी एखादी चूक करतोच जी त्याच्यापर्यंत पोहोचवते. यासीनने अशी कोणती चूक केली? पुण्याच्या जर्मन बेकरी ते दिल्लीच्या हायकोर्ट पर्यंतच्या हल्ल्यातला दहशतवादी यासीन अखेर कसा सापडला आणि त्यासाठी राबवण्यात आलेलं अंडरकव्हर ऑपरेशन काय होतं, विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी जावळे आणि आपण पाहत आहात डी कोड मराठी. मोहम्मद अहमद जरार सिद्दी बाप्पा उर्फ यासीन भटकळ कर्नाटकच्या मुस्लिम बहुल भटकळ गावचा. इथे संघ परिवार आणि मुस्लिम संघटनांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी वाद होता. हा वाद यासीनच्या विचारात बदल करणारा ठरल्याचं काही अभ्यासक सांगतात. बाबरी मशीद पाडल्यानंतर भटकळ तसं तुलनेनं शांत राहिला. पण 1996 मध्ये एका संघाच्या लोकप्रिय व्यक्तीची हत्या झाली आणि भटकळमध्ये धार्मिक असंतोष तयार झाला. 2002च्या गुजरात दंगलीने यासीनला वैचारिकदृष्ट्या कट्टरतावादाकडे झुकवलं. कॉलेजमध्ये असताना तो मुस्लिम कट्टरतावादी लोकांच्या संपर्कात येत गेला. रियाज आणि इक्बाल भटकळच्या संपर्कात आले. त्यांनी इंडियन मुजाहिद्दीन नावाची संघटना स्थापन केली. तो दुबईला देखील काही वर्ष राहिला. या दरम्यान यासीनने पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनवण्यासोबतच दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतलं होतं अशीही माहिती देण्यात येते. 2006 मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, 2008चा अहमदाबाद दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट, 2010ला पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, बंगलोरच्या क्रिकेट स्टेडियम बाहेर वाराणसीला बॉम्बस्फोट असे बॉम्बस्फोट झाले. 2011ला दिल्लीचं हायकोर्ट टार्गेट केलं गेलं. 2012ला पुण्यात तर 13ला हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. ही यादी जितकी मोठी त्याहून बरंच मोठं नुकसान झालं होतं. या घटनांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यासीन भटकळचा सहभाग होता. अनेक हल्ल्यांचं प्लॅनिंग त्याने स्वतः केलं होतं, ज्यात 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. हजारो जखमी झाले होते. कित्येकांना कायमचं अपंगत्व आलं होतं. पण महत्वाची बाब अशी होती, 10 पेक्षा जास्त बॉम्बस्फोट होऊनही त्यामागचा सूत्रधार यासीन नेमका कोण याची कसलीही माहिती तपास यंत्रणांना नव्हती. त्यामुळे यासीनला पकडणं अवघड होत होतं. माध्यमांमध्ये एका गोष्टीची चर्चा असायची, घोस्ट बॉम्ब्स म्हणजे भूत येऊन हे हल्ले करतंय. या माहीत नसलेल्या यासीनला पकडण्याचे प्रयत्नही व्हायचे, पण तो पोलिसांच्या हातून निसटायचा. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनला होता. 2008 मध्ये कर्नाटकच्या चिकमंगळूर पोलिसांना यासीन एका घरात लपल्याची टीप मिळाली. चिकमंगळूर पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधल्या फोर्सच्या मदतीने घराला घेराव घातला. पोलीस आत शिरले, पण तोपर्यंत यासीन पळाला. 2009 मध्ये कोलकाता पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात एकाला पकडलं. कित्येक तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं, पण आरोपीने पोलिसांना तो कोलकात्याचा स्थानिक आहे, त्याचं नाव गुलाम मलिक आहे म्हणून कन्व्हिन्स केलं. त्यामुळे त्याला सोडून दिलं. धक्कादायक बाब अशी की पोलिसांनी ज्याला सोडून दिलं तो यासीनच होता. 2010 कर्नाटक पोलिसांना पुन्हा टीप मिळाली. यासीन मंगलोर विमानतळावरून दिल्लीला जाणार असल्याची. त्यानंतर सरकारने मोस्ट वॉन्टेड यासीनला अटक झाल्याचं जाहीर केलं. पण हे फार काळ टिकलं नाही, कारण त्याच संध्याकाळी तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की अटक केलेला यासीन नाही तर त्याचा भाऊ आहे. थोडक्यात काय तर यासीनचं कोडं कायम राहिलं आणि त्याचे हल्लेही.
पण त्यानंतर यासीनने ती चूक केली जी त्याला पकडण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी उपयोगात आली. 2010ला पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी पहिल्यांदा बॉम्ब कोणी ठेवला ते समजलं होतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दहशतवाद्याचा चेहरा दिसला, तो यासीन भटकळचा होता. ओळख पटल्यानंतरही तब्बल 3 वर्ष यासीन पकडला गेला नव्हता. पण मग यासीन पकडला गेला कसा? 2013ला बिहारच्या बोधगयामध्ये बॉम्बस्फोट झाला. इंटेलिजन्स ब्युरोची एसओजी शाखा याबाबत तपास करत होती. शंका एका युनानी डॉक्टरवर होती. हा डॉक्टर यासीनच असल्याचं समजलं आणि यासीनचा शोध सुरू झाला. नेपाळमधल्या राजकीय अस्थिरतेमुळे अनेक गुन्हेगार नेपाळला लपण्यासाठी जायचे. त्यामुळे यासीनही नेपाळमध्येच असल्याचा अंदाज होता. दरम्यान पटनामध्ये यासीनला कसं पकडायचं याची बैठक सुरू असताना एका एसओजी ऑफिसरला नेपाळच्या इन्फॉर्मरचा फोन आला. त्याच्याकडे यासीनचा फोटो पाठवला होता. त्याने सांगितलं की यासीन सारखा एक व्यक्ती नेपाळच्या पोखरामध्ये आहे. त्याच्या दाढीत बदल आहे, पण डोळ्यावरून हा तोच व्यक्ती आहे याची खात्री होती. तो नेपाळमध्ये युसुफ नावाचा युनानी डॉक्टर बनून राहतोय. एसओजी अधिकाऱ्याला तो यासीनच असावा अशी खात्री वाटत होती. पण आयबी मध्ये 2 गट होते. काहींना वाटायचं यासीन पाकिस्तानमध्ये आहे, तर काहींना वाटायचं नेपाळमध्ये. आजवर यासीनला पकडण्यासाठी राबवलेलं प्रत्येक ऑपरेशन फेल गेलं होतं. त्यामुळे अनोळखी इन्फॉर्मरच्या माहितीच्या आधारावर दुसऱ्या देशात दहशतवाद्याला पकडण्याचं ऑपरेशन राबवणं अवघड होतं. त्यासाठी सरकारकडून परवानगी मिळणं अवघड होतं. कारण यावेळी अपयश आलं तर बदनामी जास्त झाली असती, तीही दुसऱ्या देशात जाऊन. त्यामुळे हे अंडरकव्हर ऑपरेशन असेल असं ठरलं. यासाठी टीम ठरली. टीममध्ये 5 अधिकारी होते. नेपाळ बॉर्डरवर त्यांना त्यांची ओळखपत्र जमा करून टुरिस्ट म्हणून नेपाळला जायचं होतं. काही कमी जास्त झालं तर 5ही जणांना नेपाळच्या जेलमध्ये राहावं लागलं असतं. यासीन सावध झाला असता, देश बदनाम झाला असता. गमावण्यासारखं खूप काही होतं, पण ऑपरेशन अशा व्यक्तीला पकडण्यासाठी होतं जो वेश बदलायचा, राहण्याचं ठिकाण वेळोवेळी बदलायचा, त्याचं लोकेशन समजू नये म्हणून फोनवर काही सेकंदच बोलायचा. इंडियन मुजाहिद्दीन मधले काही लोक धमक्या देण्यासाठी ईमेल वगैरे वापरायचे. मात्र यासीनचा ना काही ईमेल होता, ना काही ट्रॅक रेकॉर्ड. त्याच्यावर 3 कोटींचं बक्षीस होतं. भारतातल्या 12 राज्यांच्या एसओजी टीम्स त्याच्या मागे होत्या. 20 ऑगस्ट 2013 एसओजीची टीम नेपाळमध्ये बीजरंगला पोहोचली. पोखरापासून 250 किलोमीटर अंतरावर. तिथे टीम लीडरने इन्फॉर्मरला बोलावून घेतलं. ते देखील इन्फॉर्मरला पहिल्यांदा भेटणार होते. हा खरंच इन्फॉर्मर आहे की हा एखादा ट्रॅप आहे याचीही शंका होतीच. पण इन्फॉर्मर बरोबर निघाला. टीम त्याच्यासह पोखराला निघाली. नेपाळमध्ये कोणत्याही माहितीशिवाय यासीनला शोधणं आव्हानच होतं. त्यामुळे आधी यासीनची माहिती घेतली. तपासाच्या पहिल्याच दिवशी टीमला एका अशा व्यक्तीविषयी कळलं जो यासीनपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा ठरणार होता. बाल बहादूर थापा उर्फ अब्दुल्ला हा एक भारतीय सैनिक होता. आर्मी सोडल्यानंतर त्याने इस्लाम स्वीकारला होता. नेपाळमध्ये येऊन तो इथे येणाऱ्या मुस्लिमांना राहायला आणि नमाज पठण करायला जागा द्यायचा. थापा महत्त्वाचा ठरतो कारण त्यानेच यासीनच्या केअरटेकरला नेपाळमध्ये राहायला जागा दिली होती. त्यामुळे 22 ऑगस्टला एसओजी टीमने इन्फॉर्मरला थापाला भेटण्यासाठी पाठवलं. इन्फॉर्मरने त्यालाही नमाज पठण करायला जागा मागितली. त्याच दिवशी थापा इन्फॉर्मरला घेऊन आला. एसओजीची टीम त्याचा पाठलाग करत होती. तिथून साधारणपणे 2-3 किलोमीटर अंतरावर एका हायवेवर थापा थांबला. हायवेला लागून एक घर होतं. त्याच वेळी एसओजी टीमला घराच्या मागून 2 जण गाडीवरून मागच्या गेटने या घरात जाताना दिसले. प्रत्येकाला आतापर्यंत यासीनचा चेहरा फोटो न बघता ओळखता येत होता. प्रत्येकाला गाडीवर मागे बसलेला व्यक्ती यासीनच असल्याचं जाणवलं. हेच यासीनचं घर असेल अशी शंकाही आली. पण ठोस पुरावा नव्हता. टीमने दुसऱ्या दिवशी आणखी एक प्लॅन बनवला. इन्फॉर्मर पुन्हा थापाला भेटला. त्यावेळी त्याने थापाला एका युनानी डॉक्टरला भेटायचंय असं सांगितलं. टीमला खात्री होती थापा त्याला यासीनकडे घेऊन जाईल, कारण यासीन पोखरामध्ये युनानी डॉक्टर म्हणूनच राहत होता. ठरल्याप्रमाणे झालं. इन्फॉर्मर त्या डॉक्टरला भेटला. त्यानंतर त्याने टीमला सांगितलं की डॉक्टर यासीनच वाटतोय. त्याची हिंदी स्पष्ट आहे, वर्ण गोरा आहे, पण दिसायला साऊथ इंडियन नाही तर काश्मीरी वाटतो. आता काश्मीरी वाटणं ही बाब खटकणारी होती. पुन्हा यासीनबाबत माहिती मिळवली. दिल्लीतूनही मदत घेतली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा इन्फॉर्मरला डॉक्टरकडे पाठवायचं ठरलं.
त्यावेळी डॉक्टरच यासीन आहे हे ठरवण्यासाठी काही खुणा त्याला सांगितल्या. पहिली खूण, यासीनच्या डोक्यावर पुढच्या बाजूला केसांचा एक विशिष्ट पुंजका आहे, जो तो नेहमी मागच्या बाजूला सारून ठेवतो. दुसरी खूण, यासीनच्या कपाळावर एक कोच आहे. तिसरी खूण, यासीनचे पुढचे 2 दात जरा बाहेर आहेत. नमाज पडताना यासीन टोपी काढेल तेव्हा या खुणा दिसतील अशी सूचना इन्फॉर्मरला दिल्या. पण ही भेट लगेच झाली नाही. त्याआधी नजर ठेवली गेली. 24 ऑगस्टला टीम इन्फॉर्मर कडून त्या डॉक्टरच्या आवाजाचं रेकॉर्डिंग मिळालं. ॲनालिसिस केल्यानंतर हा आवाज त्यात साऊथ इंडियन टच असल्याचं जाणवलं. त्यावरून टीमला हा डॉक्टर यासीनच असल्याची खात्री पटली. त्याबद्दल भारतात वरिष्ठांना देखील माहिती देण्यात आली. पण यासीन भटकळला ताब्यात घेण्यासाठी त्याला बॉर्डर पार करून भारतात आणणं गरजेचं होतं. त्यानंतर नेपाळ आणि भारताची टीम मिळून यासीनला चेक पॉइंट क्रॉस करून भारतात आणेल असं ठरलं. मात्र दिल्लीतून हा प्लॅन नाकारला गेला तर यासीनला सरळ उचललं जाईल असा बॅकअप प्लॅन देखील ठरला. वरिष्ठांना यात कोणतीही शंका मागे ठेवायची नव्हती. भारतात टीम तयार झाल्या, बॅकअप प्लॅन ठरले. नेपाळ सरकार आणि भारत सरकारमध्येही करार झाला. नेपाळ सरकारची मनधरणी करावी लागली आणि त्यानंतर नेपाळ मदतीला तयार झाला. नेपाळकडून 4 पोलिसांची टीम एसओजीला जॉईन झाली. पण नेपाळच्या 3 अटी होत्या. पहिली अट, यासीनला पकडण्यासाठी गर्दीचं ठिकाण निवडायचं नाही. दुसरी अट, ऑपरेशनमध्ये नेपाळ पोलीस सामील होतील तेव्हा ते लीड करतील. एकदा यासीनचं घर दाखवलं की एसओजी टीम मागे राहील, नेपाळ पोलीस घरात जातील. 25 ऑगस्टला ऑपरेशनचा प्लॅन ठरला. दिवस ठरला. आधी रेकी झाली, पण याच दिवशी एसओजीच्या टीमला घराच्या आसपास असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी दिसला. हा अल कायद्याचा एक ऑपरेटर होता. इंडियन मुजाहिद्दीन सोबत काम करत होता. वाराणसी, पुण्याच्या बॉम्बस्फोटमध्येही याचा सहभाग असल्याचा संशय होता. हा एक सुसाईड बॉम्बर होता. त्याच्यावर 10 लाखांचं बक्षीसही होतं. त्याच्या इथे दिसण्याने प्रकरण अजून गंभीर झालं. पुन्हा नेपाळ सरकारला ही व्यक्ती भारतालाच नाही तर नेपाळलाही धोक्याची ठरू शकते हे सांगावं लागलं. 28 ऑगस्टला रात्री यासीनला पकडायचं ठरलं. त्या दिवशी दुपारपासून पाऊस सुरू झाला. रात्री 8:30ला नेपाळ पोलिसांची टीम यासीनच्या घरात घुसली. पण 9:45 वाजले तरी ती टीम बाहेर आली नाही. त्यानंतर 10च्या आसपास एसओजी ऑफिसरला एम्बसीमधून एक कॉल आला. कॉलवर एक IPS ऑफिसर ओरडून सांगतो की तुम्ही ज्याला पकडायला गेला आहात तो एक टर्बाईन इंजिनियर आहे. त्याला पकडलं गेलं तर नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडतील. त्यानंतर एसओजी टीम लीडरने तो टर्बाईन इंजिनियर असेल तर युनानी डॉक्टर बनून औषध गोळ्या का विकतोय असा सवाल केला आणि कॉलवरचा आवाज शांत झाला. पुढच्या 10 मिनिटात नेपाळ पोलीस यासीन आणि हड्डीला घेऊन नेपाळ पोलीस घरातूनच बाहेर पडले. एसओजी टीम मधल्या एका अधिकाऱ्यानं यासीनची दाढी ओढली. ती खोटी होती, ती त्यांच्या हातात आली. थोडीफार चौकशी झाली आणि डॉक्टरचं सोंग घेतलेल्या युसुफने स्वतःच तो यासीन असल्याची कबुली दिली. हड्डीलाही ताब्यात घेतलं. त्यांच्या वस्तू जप्त केल्या. यासीन भटकळ IBच्या ताब्यात होता. नेपाळ पोलिसांनी त्यांच्या गाडीत यासीन आणि हड्डीला बॉर्डरपर्यंत आणलं. भारतातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात बॉम्बस्फोट करणारा, 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणारा, लोकांमध्ये दहशत पसरवणारा, तपास यंत्रणांना चकवा देणारा यासीन भटकळ पकडला गेला.